भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसकडून स्पष्टीकरण देखील दिलं गेलंय। तो व्हिडिओ वंदे मातरम थांबवण्यासाठी नव्हता, खरगेंना खुर्ची देण्यासाठी सोनियांनी सांगितलं असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे। भाजपने धचा मा करून गोष्टी रचल्या असं काँग्रेसचं म्हणणं आहे। भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे। 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि एवढ्या दीर्घकाळ राहिल्यानंतरही धचा मा करण्याचं त्यांच्याकडून काही केलं सुटत नाही। त्यामुळे 12 वर्षाच्या भाषणांचा आढावा जर घेतला तर त्यातून शून्य निघतो। एकीकडे फोडाफोडी चालू आहे, पैशाचा आमिष दाखवला जात आहे, जेलमध्ये टाकू असं सांगितलं जात आहे, सीडी लावल्या जात आहे, खोटे गुन्हे दाखलेपर्यंत आता या सरकारमधल्या लोकांची मदत गेलेली आहे। तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात पक्ष फोडत असताना संविधानाची पायमल्ली कशी झाली हे देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे पैसा फेक तमाशा देख नावाचं जो खेळ हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना जो खेळत आहे हा त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। या देशातली जनता आणि काँग्रेस आम्ही यांना अजिबात सोडणार नाही।